तर नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. जसे की आपण सर्वांना माहित आहे, कालच्या वेळी महंत नामदेव शास्त्री यांचे जे कीर्तन भरले होते त्यामध्ये धनंजय मुंडे येणार होते, पण ते नाही आल्यामुळे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेवरती आपले काय मत मांडले आहे हे आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. आलेले आहेत टीपी मुंडे आहेत, आमचे आवडते आमदार आहेत मनोज कायंदे, त्यांची मातोश्री आहेत, सगळे कीर्तनकार आहेत. खरं म्हणजे परळी साईडला कीर्तन चालू असताना दर्शन घ्यायची पद्धत आहे. ते टीपी मुंडेच्या लक्षातच नाही आले की इथे असं नसतं म्हणून. नाही ना, आमच्याकडे तुमच्याकडे कसं आहे, लेकडं करेला घेऊन चालू कीर्तनात दर्शनाला येतात. आणि त्या काय होतो, जो रंगदेवता आहे मांडलेला जो पसारा आहे तो एका मिनिटात जातो. म्हणून टीपी मुंडेला आपल्या इकडची पथा माहीत नाहीत, ते मुंडे आहेत परळीचे, त्यामुळे आलेले आहेत, त्यांना काही टेन्शन घेऊ नका. नाहीतरी टेन्शन आल्याशिवाय राहत नाही, तो भाग सोडून द्या. भगवान कृष्णाचा काला आहे आणि लोक आलेले आहेत. आपला टाइम एकचा आहे. याचं कारण असं आहे की सगळा उन्हाचा समाज आहे, हा उन्हाळ्यात राहणार आहे. मगाशी आता मला फेटा बांधायला गेलो त्यावेळेस फोन आला होता. आपल्या बीड जिल्ह्यातले भूमिपुत्र धनंजयजी मुंडे या कार्यक्रमाला येणार होते आणि 2 तास हेलिकॉप्टरच्या शेजारी बसले, पण त्यांना क्लिअरन्स मिळाला नाही. त्यांना येता आलं नाही कारण की त्यांचा दौरा रद्द झालेला आहे. त्याचं कारण असं की ते किती घाबरतात लोक हे पण मला समजेना. जो काही भाग आहे तो एक भाग वेगळा आहे. क्लिअरन्स मिळाला नाही, त्यांचं निघता नाही आलं तिथून. जे काही हेलिकॉप्टर उडण्यासाठी परवानगी लागते बसून होते पण मिळाली नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. भगवानगडाचेच आता आपण जाहीर केलेलं आहे त्यांना, त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. त्याचं मोठा कार्यक्रम करू आपण. त्यांना मला तर असं वाटतं की त्यांच्या गालावरून जे वारं गेलेलं आहेत, सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा, एवढी चांगली वाणी जी बंद पडली आहे ती सुरू व्हावी आणि पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्या हातून घडावं, एवढंच त्यांच्याविषयी आपण बोलूया.